किशोरवयीन अवस्था हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो। ह्या टप्प्यातून जाताना प्रत्येक मुलीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं आणि या टप्प्यामध्ये तिला मदत करताना घरातली कुठली पण मोठी स्त्री, आई, मावशी, काकू, वहिनी, बहीण या सगळ्यांनी तिला मदत करणं, तिच्याशी मोकळेपणे आणि उघडपणे ह्या विषयावर बोलणं अतिशय गरजेचं असतं। ह्या टप्प्यातून जाताना योग्य आहार, नियमित व्यायाम आणि शांत झोप या 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे। तसेच भरपूर पाणी पिणे, सगळ्या प्रकारचे फ्रूट्स खाणे याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, मासिक पाळी किंवा किशोरवयीन अवस्था ह्या सगळ्यांबद्दल असलेले गैरसमज आपण दूर केले पाहिजेत। त्यांना या वयात योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन हे मिळालंच पाहिजे, कारण हा जो टप्पा त्यांच्या आयुष्यातला आहे तोच पुढे त्यांच्या भविष्यातील आरोग्याचा पाया ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काहीही मार्गदर्शन किंवा सल्ला हवा असल्यास किंवा काही शंका असल्यास निसंकोचपणे तुम्ही मला भेटू शकता किंवा कॉल करू शकतात। मी डॉक्टर गौरी पिंपराळेकर, स्त्रीरोग तज्ञ। धन्यवाद।